इंडस्ट्रियल इस्टेट नाईकपाडा या ठिकाणी मोहनसिंग परमार यांचा एक बिझनेस आहे आणि ते बिझनेसचं काम उरकून ते घरी जात असताना ते त्यांच्या वाहनाकडे जात असताना वाटेमध्ये 2 हल्लेखोर यातला एका हल्लेखोरांनी मोटरसायकलवरती राईड ठेवलेला होता. दुसरा हल्लेखोर त्यांच्या बाजूला जेणेकरून त्यांना पॉईंट ब्लँक एंडवरून फायर करता येईल अशा दिशेने तो उभा राहिलेला होता आणि त्यांना हाक मारली मोहनसिंग वगैरे असं म्हणून. त्यामुळे त्यांनी कोण आहे कोण हाक मारतो जेव्हा त्यांनी बघितलं लगेच तो जवळ गेला आणि जवळून त्याला फायर केलेली आहे. परंतु त्याचा निशाणा चुकलेला होता पॉईंट ब्लँक एंडमधून वरून सुद्धा किंवा कदाचित दोघांची काहीतरी स्टंबल झाल्याचं सांगता येत नाही आहे आणि त्यामुळे गोळी लागली नाही. मग तो दुसरी गोळी जेव्हा मारू लागला तेव्हा तो क्रिस्टल ब्लॉक झाला आणि त्याच्यामुळं त्याला दुसरी गोळी मारता आली नाही. त्यानं रागाच्या भरामध्ये पडलेल्या मोहनसिंग परमार यांच्या डोक्यावरती पिस्टलनी अटॅक केला आणि त्याच्यानंतर तो तिथून पळून गेला आणि जो बाजूला उभा राहिलेला जो मोटरसायकलवरती जो याचा दुसरा साथीदार होता तो मोटरसायकल बसून ते निघून गेलेले आहे. फक्त काय दुश्मनी होत तपासाची प्राथमिक परिस्थिती आहे. ही घटना फर्स्ट टाईम पोलीस स्टेशनला रिपोर्ट झालेली आहे, पोलिसांना रिपोर्ट झालेली आहे. त्यामुळे तपासांती आम्हाला हे लक्षात येईल की त्यांची काही वैमनस्य आहे, बिझनेसमधलं वैमनस्य आहे का कुठल्या त्यांच्या जवळच्या माणसाने हा हल्ला घडवून आणलेला आहे, हा तपासाचा भाग आहे. पण सध्या एव्हिडन्स कलेक्शन करणं आणि त्याच्यानुसार मग ती मोटरसायकल कोणती वापरली, त्याचा नंबर काय आहे, मेडिकल लिगल जे आम्ही ब्लड सॅम्पल्स वगैरे कलेक्ट केले त्याच्यातून कुठले DNA निघतात, त्याच्यातून कुठला आरोपीचा काही शोध लागू शकतो का. आणि त्याचबरोबर इथे जे प्रत्यक्ष साक्षीदार जे होते, इतर जे कामगार होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही माहिती मिळते का याचा पोलिसांच्या तर्फे प्रयत्न चालू आहे. सर त्याच्यात आलेले फक्त 2च लोक होते. एका मोटरसायकलवरून ते आलेले होते. एकाने फायरिंग केली, एक राईड घेऊन बसलेला होता. जशी फायरिंग संपली तसा ते त्या मोटरसायकलवरून पळून गेलेले आहे. तब्येत कशी आहे? स्थिर आहेत, उपचार चालू आहेत आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. काय CCTV कव्हरेज आम्हाला भेटलेलं आहे तर त्याचंही विश्लेषण आम्ही करत आहोत. लोकांना काय आव्हान आमचं हेच राहणार आहे की लोकांनी घाबरून जाऊ नये. हे आयसोलेटेड इन्सिडेंट असतात. याच्यामध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर आम्हाला निश्चितपणे यातला मोटिव्ह लक्षात येईल. त्यामुळे सर्वसामान्यांनी याच्याबाबत घाबरून जायची काही आवश्यकता नाही आहे. परंतु ज्या गाडीनं ज्या मोटरसायकलनं ह्या स्पॉटवरती ते आलेले आहेत तर ते स्पॉटवरती येत असताना किंवा जात असताना जे CCTV एरिया कव्हर जिथं झालेले आहेत त्यांनी आपापल्या हद्दीतले CCTV बघून जर आम्हाला सहकार्य केलं तर त्या निश्चितपणे आम्हाला आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल.